राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाची सूचना, आजच्या रंगारंग स्टोरीकडे जाण्याआधी आई बागलामुखीचं तुमच्या दुःखाचं काय असेल ते विषय सगळं स्तंभ करण्यासाठी माझ्याबरोबर जर यायचं असेल तर अजूनही 21 जागा शिल्लक आहेत. आज दिवसभर मी बुकिंग घेत आहे. ज्यांना कोणाला आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही की जे स्टॉप आहे जाण्याचं, कुठून तुम्हाला गाडीत घेऊ शकतो ध्यानात ठेवा. वाघोलीतून गाडी निघाली पुण्याच्या की नगर, अहिल्यानगर, शिरूर, नंतर पुढं राहुरी, वैजापूर, येवला, मनमाड, धुळे या ठिकाणी तुम्हाला मी आपापल्या ह्याच्यानुसार घेऊ शकतो. काय काळजी करू नका, मी आहे बरोबर. दुसरी गोष्ट, आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. स्टोरी ही आपल्या जिल्ह्यातली आहे, कोल्हापूरमधली. कोल्हापूरमध्ये गडहिंग्लज तालुक्यात घडलेली घटना आहे. नेमका काय विषय आपण जरा इसकाटून बघू. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला, तुझ्यासाठी बांधीन मी बंगला ग बंगला. कुणी म्हणत नाही बंगला बांधायचा, पण बायकोसाठी बांधायचा. बंगला बांधायचा आपल्या लेकरा बाळासाठी बांधायचा. आणि अनेक अशी माणसं आहेत की बंगला बांधायचा, एक चोपळा टांगायचा आणि आपल्या म्हातारीला, आजीला किंवा वडिलांना बसवायचं, घ्या जोखा. याला म्हणायचं खास खानदानी पुरुष. पण काही असत्यात इडी, आता काय करणार त्याला, त्यांना मेळच लागत नाही की बंगला कुणासाठी बांधायचा आणि काय करायचा. बरं 90% पतिव्रताच आहेत, पण 10% पुऱ्या बिघडलेल्या आहेत. आणि कमॉन किल म्हणणारे भेटले की ती आय एम रेडी म्हणणारे बी असतात. लक्षात घ्या, ती तवा साकीट जुळतं बा त्यांचं. ह्या गडहिंग्लज तालुक्यात मंगल केसकर नावाची महिला आहे, 40 वर्ष वय. आता ज्या महिलेचं 40 वर्ष वय, ती येई जावाय पावायला आली असती. येई जावाय पावणे म्हणजे काय माहिती आहे का, 18-20 वर्षाची मुलगी, 18-20 वर्षाचा मुलगा, असं निम्मी अर्धी झालेली बाई. आता ही पण विवाहित आहे, नवरा गरीब आहे, शांत आहे, बिगर विषयाचा साप. ते हाणन मारणं, मग त्याला खून कर दूंगा हिथं लांबच, पण ती साधी शिवी सुद्धा बायकोला देत नाही. अशी बऱ्याच नवऱ्यांची अवस्था आहे. थंड रक्ताचा प्राणी साप संपला, आणि बिगर विषारी. किती वेळा चाललं तरी काय फरक पडत नाही. दामन कसं असतं तसं, किंवा गावत्या कसा असतो तसं. मग त्याची चव ओळखायची. ती काय दिल्या भाकरीचं टाकल्या तुकड्याचं, पोरं असत्यात, ही झाली कारभारी. बरं होऊ द्या. ही मंगलाबाई, तिने असं ठरवलं की बाबा आपल्याला दागिन्याची भारी हौस आहे. ती किती महाग आहे, आता तरी लय महाग आहे, तवा तर साधारण लाखाच्या आसपास होतो, 1,00,000 1,15,00,000. ही पूर्ण करण्यासाठी आपण एखादा ठोका ठेवायला काय हरकत आहे बाबा, किंवा एखादा त्याला शुद्ध भाषेत काय म्हणतात, शुद्ध भाषेत सुद्धा मी शिकतोय हळूहळू, प्रियकर. हा, काय हरकत आहे. हे असं निर्णय जेव्हा एखादी स्त्री घेते घरातली, तेव्हा ती पहिली गोष्ट कोणाकोणाला बरबाद करते सांगतो तुम्हाला. ती पहिली गोष्ट स्वतःला इज्जत समाजात राहत नाही. लोक, तुम्हाला सांगतो, लग्न कार्य असलं तर ह्या लोकांना निमंत्रण सुद्धा देत नाहीत, ध्यानात ठेवा. हा, गहाण असलेली असते त्या कडेला, त्या गहाणीच्या बाजून निघून जातो ना आपण, तशी प्रकारची लोक ह्या लोकांच्या बाजून निघून जातात. असा विषय असू द्या. पोरांचं प्रपंच झालं, पोरांचं पुढचं काय होणार आहे काही नाही यांना. लाजनाला ज्या बघा माझी मजा, अशा स्वरूपाच्या काही व्यक्ती असतात. असू द्या. आता ह्या मंगलाबाईनं ठरवलं की फिरून 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 कुठंतरी आकडा टाकायचा. गुतला तर गुतला. तारा घेऊन करंट सकट तयार असतात काही. वळवाळ 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 करतात ही लोक. आणि ही नेमकी गरीब बायको सोन्यासारख्या असताना अशा नादी लागतात परस्त्रीच्या. संबंध खतरनाक, त्याच्यात कुठली नैतिकता, नीतिमूल्य काय नसतात. हा, कोणता बी शॉट, कसा बी शॉट, काही कर, पण त्याच्यात सुद्धा देवाणघेवाण जडलेली असते. हा, जगात फोकाट काही मिळत नाही. हा, आतल्या हाताने यांनी काम व्हायचं, इकडे जिरायचं बाहेर, असा विषय. त्या श्रीगोंदा तालुक्यात आमची एक बहीण दिलेली धाकटी, त्याच्या शेजारचा एक किस्सा सांगतो 2 मिनिटात. बाबांनी कर्ज काढलं, गायांचं प्रकरण केलं परस्परच बरं का. बायकोला पहिली बायकोला कष्टाळू, 4 गाया होत्या पहिल्या.
कष्ट करायची मरणाची पाठत उठून शिनकूर कर दारा काढू लागणाऱ्याला आपला प्रपंच आहे, असं तसे होईन बाया चांगलं. कांदा यंदा असतो लागण एखाद्या वर्षी लक्की. आता कांद्याने यंदा जोपावलंच आहे, यंदा तर पाऊसच नाही म्हणतात. बघा आता ही सगळं चालू असतं. ह्या गाड्यांनी 4.5 लाख रुपये कर्ज काढलं, काही लोकांचं घेतलं उसणं पासणं. आता घरदार चांगले माणूस चांगला आहे म्हणलं कुणी बी 10,000-20,000 देतच की, असं व्याजाने काढलं. 7-8 लाख रुपये झालं. अख्खं पैसे एका बाईवर उधाळलं, देऊन टाकलं त्याला. केला असं रागारंग गडी. बरं गडी काय बायको मिली होती का? बाहेर 8 लाख रुपये घालावं. त्याच्या आईला ती एखादा तोळा जर बायकोला गेला तर बायको 8 दिवस हो तुम्हाला काय जेवायला करू, किती गोड बोलती या. ही लोकांना कळत नाही. आपली लक्ष्मी सोडून या जगात आपलं कोण नाही देणार ठेवा, असू द्या. 7-8 लाख बाहेर घालवलं त्यांनी. आणि मग झालं बाबा बाठा. पैसा द्यायचा संपला की बाईनी टंगडी टाकलेली फेकून दिली. ती तसंच असतं, यांना कळत नाही. जवळ खिस्सा गरम आहे तवरच द्याव धरम आहे, यांना ठेवा. दिली टंगडी टाकून, टंग टाकून दिली. काय पाटकून निघायचं, नाही तर पोलीस स्टेशन गाठी. मला नको बाबा, विनय मंगायची केस खोटा, आबरूची केस कुठं काय केलं तर अजून कुतडा. मग तर अर्धा एकरी कावं लागल लेकरा बाळाच्या तोंडातली. आले घरी स्टाईलमध्ये, अर्धा लिटर पेट्रोल टाकून 50चं फक्त. आणि मग म्हणलं बायकोला म्हणला शेवट तिथं जागा आहे, दुसरं कुठे. मला चुकलं, मला टेन्शन आहे, मी फाशीच घेतो. म्हणले झालंय काय, बँकेचं नोटीस आलं घरी, पैसे हप्ता भरला नाही. ती बायको म्हणी मागत करी बी येतात, बँकेचं पैसे लोन बी नोट. पैसा गेलाच कुठं बा, तेवढं तरी बोलतो. नाही मग मी शान खाल्लं बाहेर, मग मी बाई ठेवली होती. काय करणार. बघा ह्याला म्हणतात भारतीय स्त्री, महाराष्ट्रीयन स्त्री खरी. सोपं नाही. म्हणली बा माझ्या पायात जुडवी आहेत, गळ्यात 2 पाळे आहेत आणि कपाळाला कुंकू आहे. ह्याची किंमत मला सगळ्यात जास्त आहे. काय करू नका, काय करायचं ते मी करते. तुम्ही शांत घरात झोपून राहा, कुठं मरू नका जरू नका. काय ना आला मागत कर इकडे साईडला, काष्टा खावायची. तुला काय करायचे करून घे, मी तुला व्याजाचा रुपया बी येत नाही. मी माझ्या गायांच्या जीवावर हळूहळू करून मुद्दल फेडणार. तुझं 20,000 आहेत ना, मी 5-5 हजारांनी करून देईन बा. आणि देणार म्हणलं देणार. पण देणार तुला काय करायचं करून घे. तुला माहिती तुझ्याकडे लायसन नाही, एक धोका आहे. पण मी काय माझा नवरा मरून देणार नाही. काय कोण वाघ असला तरी आमच्या भागात लोक सारा शांत आहेत, म्हणजे बरोबर चालतात. तुम्ही म्हणतातच. बाई लागली कामाला, पोरग नवरला म्हणे दार काढ लागायला, फक्त मन शांत ठेवा, दुनिया शांत ठेवा, चांगलं करून त्याला वाढायची, लक्ष ठेवायची, रात्रात जागी राहायची. का नवरा फाशी घे. हे आपल्या मातीची, हे आपली अवलादी ध्यानात ठेवा. सोपं नाही. आणि मग बँकेचं साहेबाला सांगितलं, मी माझ्या पद्धतीने फेडी. मला हप्ता कमी नाही तर मी कोर्टात जाते, कोर्टाकडून तुझा लय 50,000 हप्ता आहे, 20,000 हप्ता आहे ना, मी 4,000 करून दे, मी कोर्टाकडून घेते. तिथं बी तुम्हाला सेटलमेंट प्रकार असतो. म्हणले बाई असं नका करू, तुम्ही हप्ता कमी करून आमचं द्यावं, आम्हाला दाखवावं लागतं वर अमकं तमकं. देते म्हणले. नाही कोणाला म्हणलीच नाही. भावाला फोन केला, म्हणले हे बघ तुझ्या पाठीव पाय देऊन मी आलेली धाकटी बहीण होती, मला तू काही करून 2 लाख रुपये दे, आणि ते मी तुझं बी फेडी पण 2 लाख दे. पहिल्या 4 होत्या, 2 लाखाच्या गाया आणल्या, परत कडवा टाकली, मका टाकली. 2-2.5 महिन्यात एरिया मारू कडवा आणलं, मका आणली, केली सुरुवात धंद्याला ठासून. आता 1.5 वर्ष झाल्यात 8 लाख रुपये फेडले 1.5 वर्षात. सोपं नाही. बरं ज्याचा 20,000 आहे त्याला जर 5 पोचला ना तुमचं राहिलं, बाकीचं मिळणारच आहे बरं का. नाही आमचं काय म्हणणं आहे, द्या. अशा सुद्धा महिला आहेत आणि यांच्यासाठी जागावं असं वाटतं. ध्यानात ठेवा, पुरुषाला कळलं पाहिजे असा विषय. आता आपल्या स्टोरीकडे जायला हरकत नाही. ही जी मंगलाबाई आहे, कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका, ह्या बाईनी सगळं असताना फक्त दागिन्याच्या हव्यासापोटी म्हणली एखादा असावा फ्री एकर, आता काय हरकत आहे. मग तिला फ्री एकर गाठला, त्याचं नाव सचिन. आणि माणूस कसा आहे, गौंडी काम करणार. गौंडी काम म्हणजे तुम्हाला सांगतो, काळ हात असत्यान, सिमेंट लागलेला असन, तुम्ही काय फर्निचर बनवत असताना पैसा लेवर का. फक्त त्याला एवढा मेंदू पाहिजे, पैसा कमावण्याची अक्कल आहे, पण पैशाची गुंतवणूक करता आली पाहिजे. म्हातारपण कसं टिचीत जाणार गाड्याचं. पण ते का आज लय दमलो, चल क्वार्टर सांगतो तुला, फक्त 90 सांगतो, येऊन दे चाकणा, येऊन दे चिकन चिल्ली, वाट लागली म्हणायची प्रपंचाची.
बायको कुठवर लक्ष देणार, ती तिची बाजू सांभाळत असते पोरं बाळ. ही गौंडी मोकार पैसावर, आणि मग ही चांगली देहानी उच्चपुरी, आणि अशा मंगलाबाईची नजर. त्याला तर आकडा टाकला बा, आकडा बसला फिर. आईला लईच बघते काय करावं काय करावं. एकीची आला घरी अमकं तमकं. अरे मला जुळते का काय, जुळते का नाही, तुला जाणण्याची ताकद आहे तिच्या, तू बाईचा नाद करू नको. जुळते का काय म्हणजे गेलं ना ते. गेलं रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यांची. कोणत्या त्याला माहिती आहे ना, एक काम भारी बरं का, आपल्या इथं मृत्यू होण्याची शक्यता फारच कमी आहे. बघा माणूस तिथं कसा फसतो. नवरा गरीब आहे, तो काय अटॅक करू शकत नाही, पोर शिक्षणाला बाहेर टाकलाय, आपल्याला इथं अडवणारच कोण नाही बा. ह्या मनस्थितीत तो गेला आणि तिथंच फासला गडी. मग झाला सोमवार दिवस पगार असतो गौंड्यांचा. मालकाकडून पैसे आलं 8,000 10,000 5,000 यायचं. मग काय लेबरचं वाटायचं 2-3 हजार तर खिशातच बुवा, चुळीत लिहून टाकायचं. ते असंही लोकांचं. निमानिम पैसा जिरायला लागला. घरच्या बायकोला, तुला काय करतोय गडपट आहे तू, मी एवढं कष्ट करतोय आमकं करतोय, उधारी आहेत निघत नाही, दिलंच नाही मालकाने, लाखलं फ्री. झाला कार्यक्रम चालू झाला. हे अनैतिक संबंध 5 ते 6 वर्षापर्यंत चालले. चालू द्या. आता ह्याच्यात एक फॅक्टर असा होता, हा जो गौंडी सचिन हा अविवाहित होता. घरच्यांना काय परस्पर हा बँकेत साठवायचा पैसे, आता बँकेत ते पैसे जायनात. ती घरची म्हणली ह्याचं 2-4 झालं पाहिजे, 4 पैसे कमावतोय. योगायोगाने मुलगी चालून आली, याचं लग्न झालं. 40 वर्षाची महिला, तिचं शरीर सू, आणि 19-20 वर्षाची नवतरुणी, ती पण त्याला चांगली भेटली. आजकाल तसं काही गॅरंटी देत नाही तुम्हाला सांगतो. बरेच मला खाजगीत फोन सांगतो, मामा वाटलं झालं, मला माझं एक मंत्र ऐक, सुफाळ गेलं ते तुझं पाप आहे म्हणायचं. आणि तुला थोडा त्रास झाला, ओके मध्ये रिपोर्ट झाला, तुला कोरी खडी भेटली तर माझं पुण्य आहे म्हण. असं लागला हसायला. काय करा गप म्हणलं, मिळतच नाही तर आता तू शांत राहा, तू पुढच्या प्रपंच तू विचार करूच नको. आता नांदा सौख्य बरे, आशीर्वाद देऊन मोकळं व्हायचं, बाकी काय का असं जगलं चित्र निघालं. ही या ठिकाणी नवे नवरीच्या पुढं तिचा देह, नव्या नवरी एका बाजूला आणि ही 40 वर्षाची एका बाजूला, फरक आहेच नाही शेवटी. मग त्याला तिचा किळस यायला लागली, त्याला तिचा तिटकारा यायला लागला त्या मंगलाबाईचा. याला आयला म्हणला एवढी सोन्यासारखी बायको होती, सकाळ उठले की पार ब्रशला कोलगेट लावून देते या, पाणी असून देते या, सगळी सेवा करते या, काय म्हणन तसं. आता म्हणला ही लफडी लुफडीचा विषय बंद करून टाकायचा, आपल्याला गरज नाही म्हणला यायची. त्याने त्याला तसं प्रकारे सांगून बी टाकलं. म्हणला माझा तुझं जमायच नाही, आता मला थोडा त्रास होतोय, मला हिने विचार केला मंगलाबाईने, 5-6 वर्ष मोड द्या तुला गोड लागत होती काय, आणि आता तुला त्रास व्हायला लागला काय. माल टाक माल. इतके दिवस माझ्याशी जे भोग केलाय ना, त्याची किंमत अजून बाकी. आईला मला असं कसं काय, असले विचार लोक लफडी करायच्या आधी करतात का मला सांग, करत नाही. त्याला वाटतं आय एम किंग, जगात कुणी किंग नाही देणार ठेवा, कुणीही किंग नाही. सावध राहायचं बॉस. 2026-27 मध्ये विशेष लक्ष द्यायचं, ध्यानात ठेवा. मला असं नाही, ती मला धमकी देते काय, धमकी नाही भाऊ, कुठं कुठं मिरची टाकून हाणायला येईन, तू नको काळजी करू. त्यावेळेला मला हातात लय अवघड झालं बा. हे असंच आहे. मग धमकी ही अंडर प्रेशर मध्ये, त्याला ही टेन्शन मध्ये यायला लागलं. बरोबर येतो, काम नाही सध्या, लांबचं काम घेतलेलं आहे, बंगल्याचं काम आहे, मी तिकडे चाललोय, लय उचल घेतलेली आहे, तू काय टेन्शन देऊ नको. 8-15 दिवसांनी माघारी. हा तिला चुकवायला लागला. तिने 8-15 दिवस वाट बघितली, ती काय येत नाही मला, सारखा फोन, कुठे भेटायला ये, पैसे घेऊन या. ते यायला मला ही बरं राहिला. ह्या गुतोड्यात गडी अडकला. शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला. ती धमकीत देत होती तशी, पोलीस स्टेशनला जाईन, बोपाटाच करीत, तुझ्या दारात येऊन बसन दुनियादारी. त्यांनी असा निर्णय घेतला की हिला खापवायची, हिला मारून टाकायची. बघा अशा प्रकारचा निर्णय, असा प्रसंग तुमच्या आयुष्यात कधी घेऊ नका, माझ्या हात जोडून विनंती, ध्यानात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला संपवण्याचा, मारण्याचा निर्णय घेता, कायदा हातात घेण्याचा निर्णय घेता, त्या वेळेस तुम्ही स्वतः एवढं सोन्यासारखं जीवन संपवत असता. तुम्ही उठता बसता, कुठं गावात जाता फिरता, हे जे स्वातंत्र्य आहे ना, हे स्वातंत्र्य गमावून बसत असता. ध्यानात ठेवा. तुरुंगातलं जीवन नरकापेक्षा वाईट आहे. तुम्ही संपवता स्वतःला, तुमच्या कुटुंबाला, तुमची मुलं, तुमची लेकरं, तुमची बायको,
यांना यांच्याकडे पाण्याचा समाज दृष्टिकोन समाजलंही चित्र आहे तुम्हाला सांगतो. ते बरोबर दाखवतो कार्यक्रम. घेतला मनाने याला संपवायचं. तारीख उजाडली 18 जानेवारी. आज मेरी गाडी में बैठ जा. मागला बाई बी खुश. आज काहीतरी म्हणला पट्ट्या बिट्ट्या घेऊ बस आणि जरा रंगारंग बी करू मजा करू. म्हणजे कुठं करायचं महागावच्या जंगलात करू. महागाव चालतंय. बसवली गाडीत. सुट्टीत दिवस होता. नेली 12-1 वाजता. याच्या डोक्यात फिट आज कार्यक्रम ओके करायचा. जंगलात नेली. निर्जन ठिकाणी कोण मेंढरं चालणार बकरी चालणार कोण हाय का याचा अंदाज घेतला. कुणी नव्हतं. फक्त सजीव अशा प्रकारची झाडं बघत होती. काय हिरवी झाडं बघत होती काय चाललंय. नियतीवरून बघत होती. कोण नाही बोलते. बिचारीचा गळा दाबला. ताट फाडून. पुरुषाची ताकद थोडी जास्त असते. ताट फाडून बाई खलास. पहिल्या स्टार्टला तिचा मोबाईल घेतला. स्विच ऑफ केला आणि त्या ठिकाणी हिरण्यकेशी नदी तिथं ते मोबाईल टाकून दिला. तिच्या कानातले जुबे काढून घेतले सोन्याचे. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं सोन्याचं. पायातल्या पट्ट्या काढून घेतल्या. जोडी तशीच सोडून दिली. म्हणजे सस्तातले जाऊन दे. त्या नदीच्या कडेला तर मृतदेह ते महागावच्या जंगलात पडलेला हागडी निघून गेला. मला आपल्याला कुणी बघितलं नाही काय नाही. ओके रिपोर्ट. गावच्या सराफाकडे आला. म्हणला लय अर्जंट आहे. खरेदीचं काम आहे. म्हणला गुंठा घेतलाय. बघा माणसं डोकले खतरनाक चालतं. एवढं दागिने घे बा तू. मला 70,000 दे बाकीचं राहू दे. आता चालतंय म्हणला. 70,000 रुपये खिशात घेतले ह्या सचिननी. बांधकाम व्यवसाय. विटोवीट टाकायची आणि वळंबा कसा करेक्ट लावायचा. वळंब्याशिवाय गवंडी नाही. अजूनही असे 6-7 थर होईपर्यंत वळंबासून लावत नाहीत असे गवंडीत आपल्याकडे. गवंडी काम करणार भारी माणसं. दुसऱ्याचं घर बांधण्याच्या नादात यांनी स्वतःचं घर कसं उद्ध्वस्त करून टाकलं. याचा वळंबा आयुष्याचा याला लावता आला नाही. क्राईम करून बसला होता. तिथं काय सुट्टी आहे का. 2-3 दिवसांनी वासन बिसन वड्याच्या कडेला दांडा काय वास येतोय बा. ती बघितलं बा बॉडी बिडी लगेच बा बाटा लगेच पोलीस पाटली की पोलीस स्टेशन आलंच बा. लगेच त्यांनी लगेच सगळं ते रेडीमध्येच असतात. ते फॉरेन्सिक लॅबची टीम कुत्री बित्री सगळे घेऊन आले. म्हणले ओळख पटणं गरजेचं आहे आधी. ओळखही पटली. म्हणले हे मंगल केसकरी असं तसं. मग तुम्ही जे लफडं करता त्याची बोफाटा झालेला असतो बाहेर. कुठून तरी खबऱ्यांच्या अर्थ असा असा विषय होता बा. ते कुठेही बघा. ईट सापडली मेलेली सापडली पण गवंडी कुठे बघा बा. ईट सापडली गवंडी कुठे. लावला ट्रॅप पोलिसांनी. परस्पर ह्यांनी काय केलं तिथून 70,000 रुपये घेतले. म्हणला लांब पळून तो कर्नाटक राज्यच बदललं. म्हणून पोलिसांना सापडत नाही. मला आपण परराज्यात मोबाईल बंद. पहिल्यांदा गेला चंदगडला. चंदगडहून गोवाहून हुबळी, हुबळीहून तमकूरहून बँगळुरू आणि परत आपल्या गावी आला. त्याला म्हणलं आता परत 28 दिवस झाले. आता पोलीस तर आपलं काय होऊ शकत नाही. आणि पोलीस बी लय हुशार. त्याच्या घरी चौकशीला गेलीच नाही. लक्षात घ्या. जसं काहीच माहित नाही आम्हाला. माहीत सगळं होतं. ती वेट अँड वॉच सिच्युएशन म्हणतात त्याला. ती फक्त वाट पाहत 6व्या टप्प्यात यायची. आलं 6व्या टप्प्यात 28 दिवसानंतर आलं. 18 जानेवारीला त्यांनी ही हत्या केली होती. आणि त्यानंतर 28 दिवसांनी सावध जसं घरी आलं तसं घराला येडा घालून सावध उचललं बा. आता वळंबा नाही. काही नाही. वळंबा नाही. तुम्हाला सांगतो सिमेंटचं गाम्यालं नाही. थापी नाही. हँडग्लोव्स तर तपासच नाही. आणि मग याची थोडी बांधकाम केलं पोलिसांनी चांगल्या प्रकारे. आदरातिथ्य केलं. आणि मग गडीने सांगितलं असा असा विषय होता. आणि ती म्हणायची असं तसं. संपला करायला मला सांगा. आता ही नवीन नवरी काय करायचं तिने. शिकाय लवकर येत नसतं आता. त्याच्यात काय फाशी सांगता नाही व्हायची. पण 18-20 वर्षात गेला ना 20 आणि 20 40. काय उपयोग आहे त्याचा. असंही त्याच्यामुळे आपल्या हात जोडून विनंती आहे. तुम्ही किती बी हुशार असा डोक्याने पण मायापेक्षा नाही. ह्या अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईट आणि फक्त वाईटच होणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपली लक्ष्मी आपल्याला. आता पाऊंड वापरताय ना थोडं इमामी वापर. अनेक कंपनी आहेत. पाऊंडर बदला पण बायको बदलू नका. ती तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढणार आहे. आता हे गायावाल्याने कसं दूध विकून आणलं का नाही फिडीत तसं. पण हे विश्वास हे नातं हे लक्ष्मीनारायणचा जोडा ठरला पाहिजे. इथं तिथं तोंड घालण्यात बाहेरचा रोग घरात आणण्यात अजिबात मजा नाही. असा विषय. पटलं तर घ्या. नाही तर सोडून द्या. आज ज्यांना कुणाला यायचंय माझ्याबरोबर बागला मग केला. आज मात्र दिवसभर तुम्ही फोन करायला काय हरकत नाही. मी बुकिंग घेत आहे. रामकृष्ण हरी माऊली.